आम्ही धीरज भैयाला आणि आमच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना विनंती केली की आपण 2 वाजे तो कार्यक्रम आटवून टाकू. सध्या देशभरात आणि आपल्या भागामध्ये लोकसभेच्या निवडणूक चालू आहे. या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण वर्तमानपत्रात मीटिंगा झाल्यात, मेळावे चालू आहेत, प्रचार चालू आहे. आपण सगळे ज्ञात आहात किंवा आपल्याला सगळ्याला माहिती आहे या धर्मयुद्धामध्ये आपली काय भूमिका आहे. आपल्या गावागावातल्या शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, कामगाराची, तरुणांची, या सगळ्या मंडळीची काय भूमिका आहे. आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे, कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, कुठल्या भूमिकेने गेलं पाहिजे, हे आपल्या सगळ्यांना एकत्रित करून तुम्हाला माहित असलं तरीही सुद्धा या मेळाव्याच्या द्वारे मान्यवर नेते आपल्याला सांगणार आहेत. 5 वर्षाच्या पूर्वी 2014ला जी लोकसभेची निवडणूक झाली, खरं तर आम्हालाही त्याचं दुःख आहे. विशेषतः व्यासपीठावर बसलेले सगळे नेते आणि तुम्ही सुद्धा, आपण सगळेजण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या असं विनंती करत होतो. पण गेल्या वेळी जनतेचा मूड आणि विशेषतः तरुणाईचा मूड हा नरेंद्रभाई मोदी यांनी जे काही त्या काळामध्ये आश्वासनं दिली त्यामध्ये भाळून जाऊन त्यांच्याकडे कल होता. आपल्या भागातून जे उमेदवार निवडून गेले खासदार म्हणून लोकसभेला, गायकवाड, काय नाव काय, सुनील गायकवाड. आता इथं बसलेल्या सगळ्या माणसांनी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे इथं 180 गावातले प्रतिनिधी असतील, 125 तर नक्की आहे. आपल्याला त्या महाभागाचं दर्शन कधी झालं का? नाही. 5 वर्षात येता जाता कुठं जत्रेला, कुण्या कार्यक्रमात, लग्न येवात मत दिली, मोठ्या प्रमाणात दिली. एवढंच नाही तर आपल्या क्षेत्रातून 60,000 मताची आघाडी झाली. मताची आघाडी दिली. त्या उमेदवारानं तोंड दाखवलं नाही, कुणाला जाऊन मत मागलं नाही, कुठं त्याचा नीट एजंट नव्हता. हे झालं. पाच वर्ष आमच्या भागातले माणसं, प्रमुख कार्यकर्ते, नेते, सरपंच पातळीचे कार्यकर्ते म्हणत राहिले, कुठं आहे की तोंड दाखवून आलंय. निधी नाही, विकास नाही, काम नाही, धाम नाही. यावेळेला ती परिस्थिती नाही. यावेळेला परिस्थिती वेगळी आहे.
सामान्य माणसाला, जनतेला, शेतकऱ्याला, गावागावातल्या तरुणाला, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, सगळ्यांना जो काही या राजवटीचा त्रास झालाय, यातना झाल्या, अनेकाचं आर्थिक नुकसान झाले, या सगळ्या मंडळींना आता हे सरकार किंवा भारतीय जनता पक्ष आधी शिवसेना हे आता पुन्हा राज्यकर्ते म्हणून यायला नको असं वाटते. आपण सगळे कर्ते आरते आहात, गावागावातले प्रमुख आहात. या धर्मयुद्धाचा, या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा आहे. 8-10 दिवसावर 18 तारखेला मतदान आहे. आपल्या महाआघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईचा आठवले गट, गवई गट, शेतकरी कामगार पक्ष, सेक्युलर जनता दल, बहुजन समाज, बहुजन विकास आघाडी, जवळपास छोट्या मोठ्या संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, या सगळ्यांनी मिळून, समविचारी सगळ्या संघटनांनी मिळून ती आघाडी केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आम्ही 4 दशकापासून तुमच्या साक्षीनं काम करतो. या भूमीमध्ये शेतकरी समाजाच्या न्याय हक्कासाठी, कष्टकऱ्याच्या न्याय हक्कासाठी काम करतो. काय वरून आभाळातून पडलो नाही. छोट्या मोठ्या समाजाचे, कष्टकऱ्याचे प्रश्न ऐरणीवर आणताना, वेशीवर आणताना, रस्त्यावर आणताना 300-300, 400-400 दिवस अनेक जण इथं आहेत. आपल्याला तुरुंगवास झाला, तरी आपण हे काम करतोय. तुमची आमची काही जिम्मेदारी आहे की नाही? तुमचा आमचा खेळ होतो, पण आम्हाला कोणीतरी म्हणलं असेल की नाही, बाबा तुमच्या क्षेत्रातून 60,000 मताची आघाडी कशी काय मिळते? तुम्ही काँग्रेसचे नेते, तुम्ही सगळे, आम्ही कुणासाठी काम करावं? करावं की करू नये? त्यावेळी आमची मान शरमेने खाली जाते. काय मिळवलं आम्ही? कोण आला भारतीय जनता पक्षाचा इथं माणूस? इथं फडणवीस आले होते खंडारा, राज्याचे मुख्यमंत्री. त्यावेळेला आम्ही काळे झेंडे दाखवले. काय काय बोलले सगळ्याला माहिती. एक तरी गोष्ट खरी, बोलताना म्हणायचं की आम्ही शेतकऱ्यासाठी तिजोरी खाली करू, 2 प्रकल्पाला निधी देऊ, किवळा साठवणला निधी देऊ, आमक करू, तमक करू. 5 वर्ष या सगळ्या मंडळींनी झूट बोलले. हीच झाली का आपली परतफेड? सोयाबीनच्या भावांतराचं काय झालं? हरभऱ्याच्या भावांतराचं काय झालं? भाताच्या भावांतराचं काय झालं? पीक विम्याचं काय झालं? कर्जमाफीचं काय झालं? इथं बारूळ मंडळामध्ये, बारूळ आणि पांडगळे साहेबांच्या शिराडोन मंडळामध्ये 1.5 तासामध्ये 167 मिलीमीटर पाऊस झाला, अतिवृष्टी. आणि अधिकाऱ्यांनी अहवाल दिला निरंक. मग आमदार काय झोपा काढत होता? इथला लिंबोटीला पूर आला परतीच्या पावसाने. नदीकाठचे गाव रात्री, अर्ध्या रात्री सोडून, गाव सोडून बाहेर आले.
ऍडव्होकेट विजय धोंडगेंनी कवठ्याला रात्री 2 वाजता जाऊन सगळ्याला ब्लँकेट काय असेल ते सेवा करण्याचा प्रयत्न केला. आमदार पूर बघायला गेले आणि माळेगावच्या रेस्ट हाऊसवर माल लावून पडले आणि पेपरात बातमी छापून आणली की आमदाराच्या सतर्कतेने संकट टळलं. आणि हे लोकप्रतिनिधी, हे प्रशासन, थोडी तरी संवेदना. धीरज भैया, लोहा आणि कंधार तालुक्यातून आता स्थलांतराची संख्या मराठवाड्यात बीड नंतर 2 नंबरवर आहे. गावात गेल्यानंतर 40% तरुण पोरं गेले निघून पोट भराय. काय करावं? तुम्हीच मार्ग दाखवा. असले हे जो उडाण टप्पू आले, आता मला माहिती नाही, नेमकं कानावर आलेल्या माहितीने सांगायला, इथं आलेला जे भाजपचा उमेदवार आहे आता, ते बी मॅचिंग फिक्सिंग सेटिंग करून आले. म्हणजे अहमदपूरच्या आमदारांना आणि आपल्या आमदारांना मान काढलाय. हे तर कुठेही गेलं तिथं मान काढते. मी काय भाजपच्या काल एक नेत्याला बोललो, बाबा निधी आला तर त्याच्या हवाली करू नका रे, तुमचं तुम्हीच कुठून तुमच्याच पद्धतीने करता. राजकारणात सुसंस्कृतपणा नाही. किती पक्ष बदलायचे? काही पद्धत आहे? रेल्वेत पळाल्यानं गाव लवकर येते की काय? आता 3 पिढ्याचे घराणे. आता विलासरावाचं घराणं, अशोकराव चव्हाणाचं घराणं, शरद पवार साहेबांचं घराणं. 50 वर्ष आयुष्यभर या राजकारणात समाजकारणात काम करणारे माणसं, याला तर थेटच जाऊन आबाळाला हात लावा. काय करणार आहोत या बारीला? तर आमच्या व्यासपीठावरल्या सगळ्याची इज्जत ठेवणार आहोत समाजकारणात राजकारणात, की आमचंही खातं क्लोज करणार आहोत? सांगा एकदा तर ठरवा. या सगळ्या उडाण टप्पू बोलणं आल्या, बोलावं लागेल आज. तुम्हाला बोलल्याशिवाय मी जाऊ दे ना बघा. हा, असं नाही जमाय. आमचा अधिकार आहे, आमची कर्मभूमी होय, आमची जन्मभूमी होय. आम्ही इथं कष्टा खातो. रोज उठून पक्ष बदलणारे, नको ते धंदे करणारे, नुसत्या विकासाच्या गप्पा मार, या सरकारनं तर फार माती केली 5 वर्ष. काय खेड्या पाड्यात आवाज. सगळ्यांनी छातीवर हात ठेवून जावं. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो त्या दिवशीपासून आजपर्यंत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची आणि तरुणांची इतकी वाईट अवस्था, इतकी अस्वस्थता यापूर्वी आम्ही आमच्या नजरेने, सरकार अनेक आल्या, आपल्याला परिवर्तनाची भूमिका घ्यावी लागेल. आणि निवडणूक मनावर घ्यावी लागेल. आणि निवडणूक जर मनावर घेऊन लढली नाही या वेळेला, तर आपल्याला ब्रह्मदेव आला तरी आपल्याला आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला वाचू शकणार. हे आम्ही दाव्यानं सांगा, कळते म्हणून सांगा. काय संबंध आहे मग? जागा मागासवर्गीय उमेदवार सुसंस्कृत आहे, बिचारा शिकला सवरलेला आहे, पण आपण सगळे कशासाठी म्हणतो? कारण उद्या एक खासदार
जो सरकार बनवायसाठी, केंद्राचं सरकार बनवायसाठी असतो आणि सरकार झाल्यानंतर तुमचं आमचं नशीब, तुमची आमची, तुमच्या आमच्या कुटुंबावर त्या सरकारच्या भूमिकेचा परिणाम होत असतो, अर्थकारणावर होतो, शेती व्यवस्थेवर होतो, आमच्या संपूर्ण गावगाड्यावर होतो, आमच्या भावी पिढीच्या जीवनावर होतो, तरुणाईवर होतो, आमच्या सगळ्या व्यवस्थेवर त्याचा बरा वाईट परिणाम होतो. म्हणून जबाबदारी आहे. काम आपल्याला सगळ्याला करावं लागेल. आपल्या आघाडीच्या उमेदवाराची निशाणी हाताचा पंजा आहे. बरं आहे, शरद पवार साहेब, राहुल गांधी, अशोकराव चव्हाण या सगळ्या मंडळींनी वरी आघाडी केली, चांगलं झालं. आणि मी आजही सांगतो, मी संपूर्ण राज्यात फिरतो, हे तर येणारच नाही, पण पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या फडणवीसाचं भाजप शिवसेनेचं सरकार सुद्धा येणार नाही, याला मातीत घालायचं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, जवळपास 250 बूथ कमिट्या मी स्वतः जाऊन आमच्या सगळ्या सहकार्याने गावोगाव केल्या. काँग्रेस पार्टीनं आपल्या पदात उमेदवार दिलाय. आपण जीवाची बाजी लावून आणि कोणी मुंबईला गेले की म्हणते तुमच्या मतदारसंघाचं काही खरं नाही रे, हे खोडून काढून यावेळी मी धीरज भैयाला आणि या सगळ्या काँग्रेस नेत्यांना आश्वासित करतो की यावेळी कंधार आणि लोहा तालुक्यातून आपल्या आघाडीच्या उमेदवाराला श्री मच्छिंद्र कामत यांना आम्ही किमान 10,000ची लीड तरी यावेळी दिल्याशिवाय बसणार नाही. नाहीतर करायचं कशाला? काम तरी कसं काय कर्मना आले म्हणून करायचं, काय आम्हाला धंदे नाहीत म्हणून करायचं? कोण आहे काळ्या रात्री? येळ काळ आली, संकट आलं, निसर्गाचं आलं, कृत्रिम आलं, प्रशासकीय आलं, कोण वाचवावं? येतील का हे? बरं झालं आपली मला तिकडे गेले. आता ते काय झालं? कसं आली येळ होती आली की गोष्टी काही आपोआप घडत असतात. तिकडे जाण्याच्या आधी इतके पत्र वाटले गावगाव. पुऱ्या महाराष्ट्रालाही तितका फंड नसेल असे कागद देऊन टाकले. सरपंचाला सांगा आता त्या पत्राचा नाही, राजीनामा दिला, आता सगळं ओके झालं, त्या पत्राचंही काम ओके झालं. मुरमुरे खाऊत त्याच्यात. पालम तालुक्याला दिलं, उदगीरला दिलं, चौकड दिलंय. मला ते धानोरा बघता बाबासाहेबांच्या गावच्या सभा चालू होती, तिथे एक मुस्लिम समाजचा कार्यकर्ता म्हणला, अण्णा आपल्या क्षेत्रातलं पाणी परभणीला जाय, लातूरला जाय, सगळीकडेच मिळालेच. म्हणला काय आपलं पाणी गोड आहे काय? नाही म्हणला. मी म्हणलो राजा गोड नाही रे, त्याच्यात शेण खायला मिळते म्हणून चाललंय म्हणून काय ते. आम्ही धीरज भैया ते दोन्ही करता इतकं फर्निचर आहे काहीच नाही. याची रिंग आहे नाही. आता पालनला दिग्रज बंधारा तिथं ऍश्युअर्ड सोर्स आहे ना, सरप्लस आहे, उपसा नाही. 100 किलोमीटर पाणी कशासाठी? आणि यानं सांगितलं मी मुख्यमंत्र्याकडून स्टे आणला आणि 4थ्या दिवशी त्या मानगुटीवाराने येऊन पालनला उद्घाटन केलं.
मानगुटीवार की मनगुटीवार? मनगुटीवार. काय येण्याचा बनवायचं, किती बनवायची? इथं धनगराचा मेळावा झाला माळेगावला. पंकजाताईंनी येऊन सांगितलं की मी पायरी चढला म्हणजे येता इथं खंडेरायाच्या दरबारात धनगराला आरक्षण मिळालं तरच मंत्रालयात जाईल म्हणून इथं बोलली आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता मंत्रालयात. काय समजतात हे लोक आम्हाला? तुम्हाला आम्हाला येणं समजतात? जनता कधी येईल यायला या वेळेला चारी मोठ्या शीत केल्यावर लक्षात येईल याची माती वाढ बघा. शिजालय खूप पोटात. मेगा भरती कुठे गेली की 2014 साली आम्ही फिरत होतो. पांडागडे साहेब आम्ही सगळेच होतो. अनेक मराठा नेत्याला आम्ही बोलून घेऊन म्हणायचं नका रे, ते सनी आपले ते जातीचे नव्हत, कुळाचे नव्हत, मातीशी नाळ नाही, हे माणसं आपले नव्हत. आम्ही याला फार जवळून ओळखतो चळवळीत असल्यामुळे. ऐकू नका ते काय नाकात वारं घुसलं होते की आपल्या मराठीचे नेते पोरायच्या नाही आणा या बारीला नाही. बरोबर आहे की हे सगळे नेते होते. हे सगळे दांडे आमचे, शेंडे द्यायचे, आशीर्वाद छत्रपतीचा, मुख्यमंत्री फडणवीस गॅरंटा. लाखोचे मोर्चे काढून बेजार, धनगर बेजार, लिंगायत बेजार, मुस्लिम बेजार, मराठा बेजार, पुरं 5 वर्ष फिरले. आता आम्ही दिल्लीला 210 संघटना एकत्रित केल्या शेतकऱ्यांच्या. आणि हे तर फडणवीस असलाय बाबा, लई बिघडली सुधारली वेळ आली काय म्हणते 100% मागण्या मान्य द्यायचं काहीच. त्या बारीला मी सांगायची वेळ नाही, तुम्हाला सगळ्याला माहित आहे, पाहुणे आहेत. आमची तुम्हाला हात जोडून विनंती, या वेळेला बुटा तुम्ही 8 दिवस आता डॉक्टर सुनील बोलला होता बाबा 5 वर्ष कष्ट खाले आपण, शिवा 5 वर्ष घालायच्या, लय आराम करा, बदमाश लय सत्यानाश केला नाही. आणि मुख्य वेळेला आपण विसरून जायचं. यावेळी असं होता कामा नये. या कंधार आणि लोहार क्षेत्रात जे काही मी डाग म्हणत नाही, आपल्या बाबतीत या जंगली लोकप्रतिनिधींनी हे सुसंस्कृत नाही, या जंगली माणसानं जे इथं असतो जी पद्धत तयार केली, जे वातावरण तयार केलंय, जे आपल्या बाबतीतला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या क्षेत्राबाबतीतला समज तयार केलाय, ते समज फोडून काढून या वेळेला लोकशाही आघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना आपल्याला मोठ्या प्रमाणावर मत देऊन निवडून आणावं लागेल. तरच पुढचा रस्ता आपल्याला सोयीचा होईल. येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला माहित आहे की इथली जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आहे. आघाडी तर कशी बी झालेलीच आहे. आता काय आघाडी बिघाडी मोडणार, आता दोन्ही पक्षांच्या लक्षात आले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याही ध्यानात आले आणि काँग्रेस पार्टीच्याही ध्यानात आले की आता ही आघाडी मोडायची नाही. त्यामुळं आपल्याला दुप्पट काम करावं लागत. आलं काय लक्षात? मी जास्त वेळ प्रस्तावना केली. आता आम्हाला नेत्याचे ऐकायचे, आता मी नाही बोलणार. माझी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की या व्यासपीठावरल्या आमच्या सगळ्याचा मान ठेवा, इज्जत ठेवा, प्रतिष्ठा ठेवा, आमच्या आघाडीची ठेवा.
नाही तर काय म्हणून मत द्यायला ते तरी सांगा. विचारा गावात कोण देणार आहे, कशासाठी द्या. सत्यानाश केलाय ना. 9 वर्षाखाली सोयाबीनचा भाव 4000 आणि आता 1700 पासून चालू होते. कधी डीएपीचा पोता आणल्या का जाऊन अशात बाजारात. सांभाळा राजे हो, असं नाही चालत. इतकं उडाण टप्पूपणानं. कारण काही जुने पाने माणसं म्हणतात काही नाही हो, काय खरं आहे, सगळे सारखेच असतात. सगळे सारखे असतात. सगळे उगा आपला प्लस बघाले काय आणायचं बघा. जुने माणसं जळून जाऊ द्या. काय खरं आहे, कोण कोणाचं आहे, ही भावना आपल्याला नुकसानीकडे नेईल. आपला सत्यानाश होईल. लोकशाहीमध्ये निवडणूक नावाची प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. आपल्या जीवन मरणाची ती प्रक्रिया आहे. आपल्या अस्तित्वाची ती प्रक्रिया आहे. आपल्या संपूर्ण संसाराची ती प्रक्रिया आहे. सगळे सारखे असतात. कोणी वागायला, कोणी शिकलेला, कोणी सवरलेला, कोणी बोलायला फरक असतो की नाही. सगळे सारखे नसतात. माझी आपल्याला विनंती आहे की यावेळी आपण सगळ्यांनी मन लावून, मी तर अनेक वेळेला म्हणतो, जीव लावून आणि मन लावून ही निवडणूक मनावर घेऊन करा. जे झालं ते झालं, गंगेला मिळालं. पण या क्षेत्राला जे आमच्या मनात, सगळ्यांच्या मनात जे शल्य आहे, वेदना होतात, दुःख वाटतं. यावेळी मात्र आघाडीच्या उमेदवाराला आपण इथं मोठ्या प्रमाणात आघाडी देण्यासाठी जे जे काही करायला लागते पुढच्या 8 दिवसात प्रयत्न आम्ही ठरवलंय. जवळपास 10 मुख्य सभा घ्यायच्या, गावागावात गाव बैठका घ्यायच्या, प्रत्येक बुथावर जाऊन त्यांना समजून सांगायचं. आपण सगळ्यांनी सर्कलच्या पातळीवर असतात, गावच्या पातळीवर असतात. आपल्याला या 8-10 दिवसात पूर्णपणे मेहनत घेऊन हे करावं लागेल. हे किती जरी बोलले, याचे किती जरी भाषण झाले, तर मी तुम्हाला सांगतो, कुणाला वाटतं होतं का MP राजस्थानामध्ये असं होईल म्हणून. यावेळी महाराष्ट्राचा आणि देशाच्या ग्रामीण भागातल्या जनतेचा, शेतकऱ्याचा मूड परिवर्तनाचा आहे. आणि याच निमित्तानं या धर्मयुद्धात आमची सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे, विशेषतः राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्याला माझी विनंती आहे की आपण आपल्या आघाडीच्या उमेदवारासाठी पूर्ण वेळ द्यावा. आणि विशेषतः एवढे दिवस आपण त्रास भोगतोय. आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण या आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री, खरं तर आता याची काही तुलना होत नाही. तर काय कशाला तिकडे उठाचा मुका घ्यायला गेले की काय, त्याच्या पायाखाली सनी आली की असं होते, सरायची वेळ आली की असं होते. आता त्याची येडे काय म्हणाली, येते हो निवडून नाही. अरे काय येड लागले का रे राजे हो, काय कोणती जमीन बाजू आहे येत तरी. त्याचे काही आंगडे बघतात इकडे करणार आहे. ते उठलं की 1 लिटर तेल जाणार, त्याला कोणी विचारणार नाही. गावचा नेत्याला काकलूत करावं लागले की या वेळेला आमच्या आघाडीत आमच्या संघ आहे म्हणून. बाहेर पण जाताना कोण तिथे विचारायचं. अशोकराव चव्हाणाच्या बाबतीत आपले सगळे सोयरे जे कोणी असतील त्याही बाबतीत आपण या आघाडीला मत देण्याबाबतीत अशोकराव चव्हाण साहेबाला निवडून आणण्याच्या बाबतीत आपण प्रयत्न करावेत. म्हणजे हे तुमच्या भागातली जी सनी आहे हे कायमची एकदाची सनी संपून तरी जाते, नाही तर काहीच राहत नाही साहेब. पुरा वनवास कार्यक्रम आहे. मी तर त्या दिवशी त्या याच्या सभेत म्हणलं अशोकरावजीच्या कोणतं गाव, सोनखेड मला कोट्याला म्हणलं
काय साहेब, तुम्ही त्या जनावराला खाऊ पिऊ घातलंय पहिलं. आमचं पुरं खंडार लोहा उन्हाळा केलंय, कुरळा माळापळीत काय नाही करड झाले. आता गंगाच्या कडनं हिरवं दिसायला इकडं आलंय. म्हणून आता या जनावराला तुम्ही आठवा बाबा, हे कुठंच राहीना. बघा धीरज भैया विलासराव देशमुखासारख्या सोन्यासारख्या माणसाला आणि अपघातानं निधन झाल्यानंतर त्याच्या समाधीची सिमेंट सुद्धा वाढू देत नाही आला राष्ट्रवादी. त्या विलासरावाने किती जीव लावला, मुर्गी इतका नव्हता घरी. कोण होता आहे, पुऱ्या कुटुंबानं जीव लावला. त्याला कुणाचंच काही देणं घेणं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्याला आम्ही म्हणलं होतं रोज उठलं की कानापाशी राहा अजितदादाच्या. त्यालाही म्हणलं अरे हे धंदेवाई काय नका, जनावर सांभाळू, हे बिनयसनीच होय, हे तुमचं नाही कुणाचंच ऐकणार. मला हे उद्धव ठाकरेचा आम्हाला लबाड बोलून आलंय म्हणा माळापुरीला पाणी परिषद आहे म्हणा. उद्घाटन ते तळे पहिलं झाले आणि आताही म्हणाले की नाही मर्जो तो तिथे राहतो, अजिबात राहण्याची. जिथं माल मिळते तिथं जाते. बरं जाऊ द्या बाबा, त्याला काय मसना जाऊ गंगत पडवा. तुमच्या मतदारसंघाच्या पायगुणानं बरीच संधी गेली. आता नीट काम केलं. या दोन्ही उमेदवाराच्या बाबतीत आपण पुढचे 8 दिवस द्यावे, म्हणजे मग 5 वर्ष हे नेते आम्ही तुमची सेवा करायला आहोत. आणि तुम्हाला जर 8 दिवस देणं होत नसतील तर मग आम्हाला उगर हातात जोडा घेऊन हे काम करावं लागते ते काम करावं लागते. 5 वर्ष उगर तुमच्या अवताचा बैल असल्यावर आम्हाला का बेजार करायला. एवढं तर मी लांबीला थोडं मला वाटते माझी प्रस्तावना आणि हे सगळंच होतं. कारण धीरज भैयाला जायचं आहे, ते बोलणार आहेत, मग उमेदवार आल्यावर आपली कार्यक्रम चालू होईल. मी धीरज भैयाला विनंती करतो की भैया कसं आहे, तुमचं घरानं मोठं आहे. आमच्या माणसाला वाटते की आमचा हे लोहा कंदार म्हणजे कडचा वापा, म्हणजे दांडनं पाणी आल्यावर कडचा वापाचा वाका कोरडा राहते. पण आम्हाला माहित आहे तुम्ही पाणी देणारे चांगले आहोत. कडच्या वाप्याकडून चालू करतो असं सांगा, म्हणजे मग बाबा तिकडं मोटर चालू झाली की आम्ही पहिल्या वाप्याला न देता कडच्या वाप्याकडून चालू करतो म्हणून सांगा. आणि कंधार हा कष्टकऱ्याचा उपेक्षित मतदारसंघ आहे, दुष्काळी आहे. तुमच्यासारख्या एका चांगल्या सुसंस्कृत राजकीय घराण्याची नेत्याची या क्षेत्राला यांच्या आशीर्वादाची गरज आहे. नाहीतर काय वाटते, काय बाबा आम्ही आखरीला पडले. इकडं आता अशोकराव चव्हाणाची धावा आहे, दुसरं काय. पण तुम्ही आम्हाला आमच्या या क्षेत्रातल्या सगळ्या माणसाला आश्वासित करावं की जे काही पुढच्या काळात विकासाच्या दृष्टीने होईल ते कंधार लोह्याकडून चालू होईल. एवढा जरी शब्द दिला तर आम्ही पुढचा आठवडा जीव तोडून काही करून या आघाडीच्या उमेदवाराला आम्ही मताची आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची मागणी तोडून यावेळेला राहणार नाही. एवढं तुमच्या वतीनं सगळ्याचं आश्वासन देतो आणि माझं लांबलेला प्रस्तावना थांबवतो. कारण बरेचसे कार्यकर्ते गावागावातून यायचे होते म्हणून मी मुद्दाम थोडं लांबीलं. आता सर्व भागातले कार्यकर्ते आले, गोळा झाले. पण मला एकदा सगळ्यांना हात तुम्ही बोलणं आल्या त्याच्यामुळे मला भेव वाटायला बरं. सगळ्यांनी एकदा या नेत्याच्या समक्ष हात वर करून सांगा की या बारीला आघाडीच्या उमेदवाराला, पंजाच्या उमेदवाराला आम्ही आमच्या तालुक्यातून, आमच्या गावातून, आमच्या बुथावरून आघाडी देऊ असं क्लिअर एकदाच सांगा. चला, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धीरज भैया आगे बढ़ो. जमला आता काम करतो आम्ही बी जीव लावून करतो. नाही ना,